हॅलो. लग्नानंतर होईलच प्रेम याच्या 4 मार्चच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला भेटते की काव्याचा जीव धोक्यात. त्या आता ऐकून तुम्हाला प्रश्नच पडला असेल ना की काय झालं. तर रम्याच्या हालचालींवर पार्थला संशय, वसूचा भर मांडवात इतका कांगावा, पण लेकीनेच तिला तोंड कशी पाडलं. चला तर मंडळी, आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेममध्ये पार्थ रम्यावर चिडतो तेव्हा वसू तमाशा करते. मग दोन्ही जोडपी लग्नासाठी उभी राहतात. तर आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याच्या 4 मार्चच्या एपिसोडमध्ये लग्नाची विधी चालू असतात. लग्नाची विधी चालू असताना रम्या लाल हात घेऊन येते. ते पाहून वसूला काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो आणि ती जोरात ओरडते. ती ओरडायला लागल्यामुळे सगळ्यांचे लक्ष रम्या आणि वसूकडे जातं. पार्थ तिचे लाल हात पाहतो आणि त्याला गडबड वाटते. रम्याने काव्याला काहीतरी केलं असावं असा संशय त्याला येतो आणि तो जोरात तिच्यावर ओरडतो. सगळेजण काव्याच्या रूमकडे जातात. बराच बराच वेळ काव्या दरवाजा वाजूनही दरवाजा उघडत नसते. त्यामुळे पार्थची खूप चिडचिड होते आणि पार्थ रम्यावर भयंकर चिडतो. रम्या डोळ्यात पाणी आणून मी काहीच केलं नाही असं म्हणत असते आणि तिचं नाटक तर माहीतच असतं की ती कशी करते. तेव्हा ती सांगत असते की मी काहीच केलं नाही. तितक्यात काव्या दरवाजा उघडते. काव्या धडधाकट असते. काव्याला धडधाकट बघून सगळ्यांचा जीवात जीव येतो. मग रम्याच्या हाताला लाल रंग कसा लागला असा प्रश्न सगळ्यांना पडतो. तेव्हा सगळे विचार करू लागतात की रम्याच्या हाताला लाल रंग कसा लागला. तेव्हा काव्या सांगते की मी मगाशी गौरीहार पूजत होते. गौरीहार पूजत असताना तेव्हा माझ्या हातातून थोडं कुंकू सांडलं आणि कुंकू सांडल्यामुळे तेव्हा रम्या तिथे आलेली आणि म्हणून ती तिला उचलायला सांगते आणि काव्याने तिला उचलायला सांगितल्यामुळे तिचा हात हा कुंकवाने लाल झाला आहे असं काव्य सगळ्यांना सांगत असते. खरं तर रम्याने वसू आणि इतरांची दिशाभूल करावी यासाठी हे सगळं केलेलं असतं. त्यामुळे सगळ्यांना तिच्यावर संशय यावा आणि मग आपण स्वतःला निर्दोष दाखवावं यासाठी ती चांगुलपणाचा आव आणत असते. सगळेजण तिच्या जाळ्यात अगदी अलगद फसत असतात. तिने मुद्दाम हाताला पाणी लावून ते कुंकू उचललेलं असतं. त्यामुळे तिच्या हातांवर लाल रंग आणि त्याचे ठसे उमटलेले असतात. नंदिनी तिला विचारते की तू तू ते हाताने का उचललं पण. तेव्हा ती सांगते की कुंकू हे सौभाग्याचं लेणं असतं नंदिनी. त्यामुळे मी त्याला असं कशाने पण कसं उचलू. त्यामुळे त्याला असं फडक्याने उचलणे मला पटलं नाही, म्हणून मी ते हाताने उचललं. मग सगळे मिळून रम्याची माफी मागतात. पण वसू मात्र मुद्दामच तमाशा करते. तिला असं वाटतं की माझ्या मुलीवर नेहमीच संशय घेतात आणि त्यामुळे तिच्यावर सगळे अविश्वास दाखवतात. त्याच्यामुळे ती जरा तमाशाच करते. तिच्यावर भर कार्यक्रमात संशय घेतात हा आमचा अपमान आहे असं वसू सगळ्यांना बोलू लागते आणि भलतंच कांगावा करायला सुरुवात करते. तेव्हा रम्या सगळ्यांसमोर मुद्दाम म्हणते की आपल्यावर हे लोक संशय घेणारच, कारण की तू याच्या पहिल्या लग्नात काय गोंधळ घातलेला हे सगळ्यांना ठाऊक आहे ना मम्मी, आई. त्यामुळे ते करणारच ना. तू त्यांच्यावर ओरडून काही फायदाच नाही. अविश्वास दाखवण्याचं कारण मुळात तूच आहे. त्यामुळे त्यांचा आपल्यावर संशय घेणं काहीही गैर नाही असं मला तरी वाटतं. आपण आपल्या लेकीसाठी भांडत आहोत आणि ती आपल्या विरुद्ध बोलते हे बघून वसूची फार तळपायाची आग मस्तकात जाते आणि वसूची बोलतीच बंद होते. मग झालं गेलं सगळं विसरून सगळे लग्नाच्या तयारीला लागतात. यावेळी दोघीही जोडपी सगळ्या या दरम्यान झालेल्या गेल्या काही महिन्यात ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या आठवत असतात. रागापासून सुरू झालेला हा प्रवास प्रेमापर्यंत कसा येऊन पोचला हे त्यांच्या डोळ्यासमोरून जाताना त्यांना दिसत असतं. सगळं कुटुंब त्यांच्यासाठी अगदी खुश असतं. काव्या, पार्थ आणि जीवानंदिनी यांच्या लग्नाच्या मंगलाष्टका गाण्यासाठी आनंद निवासमधील छोटे गायक आलेले असतात आणि मग लग्नविधींना सुरुवातही होते. अशा प्रकारे आजचा एपिसोड संपतो. आता आपल्याला रम्या पुढचं काय पाऊल उचलते हे बघण्यासाठी पुढचा एपिसोड बघावा लागेल. असेच एपिसोडचे रिव्ह्यू बघण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि एपिसोड आवडल्यास तो शेअरही करा.